नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 12. आपण काल पाहिलं की ध्रुव बाळांनी भगवंताची स्तुती कशा प्रकारे केली. ही स्तुती ऐकून भगवंत म्हणाले, हे ध्रुवा, तुला माझं साक्षात दर्शन झालेलं आहे. या अर्थी तुझी तपश्चर्या नक्कीच पूर्ण झाली. पण हे राजकुमार, माझं दर्शन कधी निष्फळ होत नाही. म्हणून तुला ज्याची इच्छा आहे असा वर तू माग. माझं दर्शन झाल्यानंतर पुरुषांना काहीही प्राप्त होऊ शकतं. ध्रुव म्हणाला, हे भूतभव्येश्वर भगवान, आपण सर्वांच्या अंतःकरणात विराजमान आहात. हे ब्रह्मन, माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपल्यापासून लपेल का? हे देवदेवेश्वर, मी खरं म्हणजे विनयशील नाही असं तरी आपल्याला वाटत असेल कदाचित, पण ज्या दुर्लभ वस्तूची हृदयामध्ये मी इच्छा करतो आहे ते दुर्लभ असं स्थान मी आपल्याला सांगतो. माझ्या मनात जे काही आहे ते मी आपल्याशी बोलतो. हे समस्त संसाराची रचना करणाऱ्या परमेश्वरा, आपण प्रसन्न झाल्यानंतर काय दुर्लभ असणार आहे मला? इंद्रसुद्धा आपल्या कृपा कटाक्षाने त्रैलोक्याला भोगतो आणि त्याचा तो राजा झाला आहे. हे प्रभो, माझी सावत्राई गर्वाने अतिशय चढून असं मला म्हणाली की जो माझ्या उदरातून उत्पन्न झाला नाही तो राजासन भोगण्याच्या योग्य नाही. म्हणून हे प्रभू, आपल्या प्रसादाने मला असं एक सर्वोत्तम अव्यस्थान प्राप्त व्हायला हवं आहे की मी असं इच्छा करतो की ते स्थान संपूर्ण जगाला आधारभूत व्हावे. श्री भगवंत म्हणाले, अरे बालका, तू आपल्या पूर्वजन्मात सुद्धा मला संतुष्ट केलं होतंस. म्हणून तू ज्या स्थानाची इच्छा करत आहेस ते तुला अवश्य प्राप्त होईल. पूर्वीच्या जन्मामध्ये तू एक ब्राह्मण होतास आणि निरंतर एकाग्र चित्ताने माझं ध्यान करत होतास. आईवडिलांची सेवा करत होतास. स्वधर्माचं पालन करत होतास. कालांतराने एक राजपुत्र तुझा मित्र झाला आणि तो युवावस्थेमध्ये असताना संपूर्ण भोग त्याला प्राप्त होत होते आणि तो अतिशय दिसायला सुंदर, लावण्ययुक्त असा होता. त्याच्या संगतीने तुला असं वाटलं की मलाही अशा प्रकारचं वैभव प्राप्त व्हायला हवं, मी राजपुत्र व्हावं, अशी तुला तेव्हा इच्छा प्राप्त झाली. आणि म्हणून हे ध्रुवा, तू राजपुत्र झालास ते सुद्धा स्वयंभुव मनूच्या कुळामध्ये. कोणालाही असा जन्म येणार नाही, असा दुर्लभ जन्म तुला आला. उत्तानपादाच्या पोटी तू पुत्र झालास. हे बालका, आज या जन्मातही तू मला अत्यंत संतुष्ट केलं आहेस. त्यामुळे त्यापुढे कुठली पण इच्छा तुझी कमीच आहे. मी काही तुझी इच्छा पूर्ण करू शकतो. त्यामुळे स्वर्गादी लोक तर काय म्हणजे विशेष काही अवघड नाही. पण माझ्या कृपेने तुला निश्चितच अतिशय उत्कृष्ट असं स्थान मी तुला देईन. त्रिलोकामध्ये उत्कृष्ट असेल. संपूर्ण ग्रह आणि तारामंडल यांचा आश्रय तू होशील. मी तुला निश्चल असं स्थान देतो जे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी ही सगळे ग्रह, नक्षत्र, सप्तर्षी आणि सबंध विमानचारी देवगणांच्या सुद्धा ते वरती असेल. देवतांच्या मध्ये काही जण 4 युगापर्यंत राहतात, काही मन्वंतरापर्यंत राहतात. पण तुला मी एका कल्पापर्यंत स्थिती देऊ इच्छितो. म्हणजे तू तोपर्यंत राहशील, 1 कल्प राहशील. तुझी माता सुनीतीसुद्धा तारारूपाने तेवढा वेळ एका विमानावर निवास करेल आणि जो समाहित चित्ताने
सायंकाली आणि प्रातःकाली तुझे गुणकीर्तन करेल तो सुद्धा पुण्यवान होईल. पराशर ऋषी सांगतात, हे महामते, या प्रकारे पूर्वीच्या काळी जगतपती देवादिदेव भगवंत जनार्दनांनी वर दिल्यामुळे ध्रुव त्या अत्युत्तम अशा ठिकाणी स्थिर झाला. हे मुने, जो आपल्या मातापित्यांची धर्मपूर्वक सेवा करतो आणि द्वादशाक्षर मंत्राचे महात्म्य आणि तप करतो, त्याच्या प्रभावाने त्याला मान, वैभव आणि त्याचा प्रभावसुद्धा सगळं वाढत जातं. याबद्दल असुरांचे आचार्य शुक्राचार्य म्हणतात, अहो, या ध्रुवाच्या तपश्चर्येचा कसा प्रभाव आहे पाहिलंत का तुम्ही? याच्या तपश्चर्येमुळे केवढं अद्भुत असं फळ त्याला मिळालं की ज्या ध्रुवाच्या पुढे सप्तर्षिगणसुद्धा स्थित आहेत आणि त्याची आई सुनीती तीसुद्धा सत्य आणि हितकर वचन बोलणारी आहे. श्लोक 99 त्याच्यामध्ये असा आहे, अस्य तपसौवीर्यम अहो अस्य तपसः फलम यदेनं पुरतः कृत्वा ध्रुवम सप्तर्षयः स्थिताः. हा श्लोक शुक्राचार्यांनी म्हटलेला आहे. हा 99वा श्लोक आहे. पुढे पराशर ऋषी म्हणतात की जो या कथेचा महिमा वर्णन करेल असा कोण आहे बरे, ज्याने आपल्या कुशीतून ध्रुव बाळासारख्या अलौकिक पुत्राला जन्म दिला आणि त्याला धारण करून त्रिलोक्याचं आश्रयभूत असलेलं असं स्थान त्यांना ज्याने प्राप्त केलं आणि जो भविष्यामध्ये सुद्धा स्थिर राहणार आहे, असा याचा महिमा कोण बरे वर्णन करू शकेल? जी व्यक्ती ध्रुवाचे हे दिव्यलोक प्राप्तीचे आख्यान ऐकतो, कीर्तन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन स्वर्गलोकामध्ये पूजनीय असा होतो. स्वर्गामध्ये राहो, पृथ्वीवर राहो किंवा तो असा मनुष्य जो आहे तो कुठेही राहिला तरी आपल्या स्थानापासून च्युत होत नाही आणि सर्व कल्याणकारक अशा वस्तू त्याला प्राप्त होतात आणि तो पुष्कळ काळ जीवित राहतो. इथे हा अध्याय संपतो. धन्यवाद.